फ्रेंड्स, मी काजल. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, आज गणेश चतुर्थी आहे, गणपती बाप्पाचं आगमन आहे. सगळीकडेच खूप आनंदाचं वातावरण झालं आहे. मस्त गणपती बाप्पाचे गाणे ऐकायला मिळतात आहे. तर आता साईला आंघोळ घालून झोपवलं आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवते रेसिपी. तर तुम्ही बघू शकता, हे आहे सारण. तर याच्यामध्ये आहे खोबरं, साखर आणि विलायची बारीक केलेली आहे एकदाच, कारण साई झोपला की तो मिक्सरच्या आवाजाने उठेल, म्हणून मग मी हे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. शक्यतो मी खिसलेलं खोबरं नाही वापरत, कारण साईला जमत नाही चावून खायला. हे आहे गव्हाचं पीठ, जे की मी अर्धा तास मळून ठेवलं होतं. हे कोरडं पीठ आहे. आणि हे कढईमध्ये आहे तेल, आणि इथे साईडला मी गरम पाणी ठेवलं आहे साईसाठी. तर मी त्याला शक्यतो गरमच पाणी पाजते, कारण हे वातावरण आता खूप खराब होत चाललेलं आहे आणि कधी पाऊस पडतो, कधी ऊन पडतं, तर त्याच्यामुळे मी गरमच पाजते पाणी. एकदन्ताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. एकदन्ताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. हे मोदक रेडी झालेले आहेत. तर आता आम्ही चालली आहे गणपती बाप्पाला आणायला. चला. गणपती बाप्पा मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, मंगलमूर्ती, मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान जन्मे मात्रे मान कामना पूर्ती. तर तुम्ही बघू शकता हा साई कसा खेळत आहे. तर चला तर मग मी हा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.